नमस्कार. BA भाग 2 लोकप्रशासन या आयडीएस विषयासंबंधीची आपण माहिती घेणार आहोत. लोकप्रशासन या विषयातील पहिला टॉपिक लोकप्रशासनाचे अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, लोकप्रशासनाचं महत्त्व, खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन यातील साम्य व भेद. हे पहिले प्रकरण आपण यापूर्वी त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. यानंतर लोकप्रशासन या आयडीएस विषयातील दुसरे प्रकरण संघटनेची तत्वे. यामध्ये पहिला जो भाग येतो तो म्हणजे संघटनेचा अर्थ, व्याख्या आणि आधारभूत घटक. आधुनिक कालखंडामध्ये राज्यसंस्थेने अनेक लोककल्याणकारी कार्य पार पाडण्यासाठी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. ही कल्याणकारी राज्याची संकल्पनेची जी कार्ये आहेत ती म्हणजेच लोकांचं जास्तीत जास्त कल्याण करणे. या भूमिकेतून आधुनिक काळातील राज्यांच्या लोककल्याणकारी कार्यांचा विचार करत असताना राज्याचे कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक स्वरूपाचे बनलेले आहे. ही कार्ये पार पाडण्यासाठी लोकप्रशासनात प्रशासकीय संघटन निर्माण करणं आवश्यक असतं. प्रत्येक राज्यात सचिवालय असेल, मंत्रालय असेल, विविध खाते असतील, लोकोद्योग, लोकनिगम असेल, राजकीय पक्ष असेल, यामध्ये संघटना निर्माण करून कार्य पार पाडण्याची भूमिका पार पाडली जाते. त्यामुळे लोकप्रशासनाचा अभ्यास करीत असताना प्रशासकीय संघटनांचा अभ्यास करणं आवश्यक बनलेलं आहे. आज समाजात विविध प्रकारच्या संघटना, संस्था कार्यरत असून व्यक्तीचा या संघटनेशी नेहमी संबंध येत असतो. या संघटना धार्मिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध स्वरूपाच्या संघटना मानवी गरजेतून निर्माण झालेल्या आहेत. सामान्यतः समान हेतूने आणि जेव्हा अनेक लोक एकत्र येतात आणि सामूहिक प्रयत्न करतात तेव्हा संघटना निर्माण होत असते. उदाहरणार्थ, राजकीय पक्ष स्थापन करताना समान विचाराचे अनेक लोक एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त करणे या समान उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी विशिष्ट पद्धतीने कार्य करत असतात. तेव्हा त्या संघटना असे म्हणतात. या राजकीय संघटनांच्या प्रमाणेच धार्मिक संघटना, औद्योगिक संघटना, शैक्षणिक संघटना, आर्थिक संघटना अशा विविध संघटना किंवा संस्था निर्माण झालेल्या आहेत.
या निर्माण होत असताना काही संघटना औपचारिक तर काही संघटना अनौपचारिक पद्धतीने निर्माण होतात. तर काही संघटना तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, तसेच काही संघटना कायमस्वरूपी असतात. उदाहरणार्थ छोटे छोटे कार्यक्रम असतील, उदाहरणार्थ विवाह समारंभ असेल, सार्वजनिक उत्सव असेल, स्नेहसंमेलन असेल, अशा वेळी विशिष्ट प्रकारचे कार्य संघटनात्मक पद्धतीने होत असले तरी ते ठराविक काळापुरतेच असते. त्यामुळे या संघटना तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. शिक्षक, कर्मचारी, कामगार, वकील या लोकांच्या संघटनेचे कार्य शासकीय खाती, शासकीय महामंडळे यांची कार्ये कायमस्वरूपी सातत्याने चालणारे असतात. त्यामुळे या संघटना दीर्घकालीन स्वरूपाच्या असतात. सामान्यतः लोकप्रशासनातील सर्व कार्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून चाललेली दिसून येतात. उदाहरणार्थ सरकारी खात्यांची रचना विशिष्ट पद्धतीने करून संघटनात्मक दृष्टिकोनातून कार्य चालते. शिक्षण देण्याचे कार्य करणे हा हेतू यशस्वी करण्यासाठी शिक्षण खात्यात विभाग, उपविभाग पाडून कुशल कायमस्वरूपी नोकरवर्ग नेमून सामूहिक प्रयत्न केले जातात. शिक्षण खात्याचे कार्य हे संघटनात्मक पद्धतीने चालते. संघटनेचा अर्थ सामूहिक स्वरूपाचे कोणतेही कार्य असो ते यशस्वी करण्यासाठी संघटना निर्माण करावी लागते. खाजगी, सरकारी, सार्वजनिक अशा सर्वच कार्यात संघटनात्मक पद्धतीने कार्य केले जाते. विशिष्ट पद्धतीने रचना निर्माण करून कार्यांचे वाटप करून संघटनात्मक पद्धतीने कार्य करून ते कार्य यशस्वी केले जाते. कार्याची आणि जबाबदारीची वाटप योग्य प्रकारे झाली नाही तर एकूणच कार्यक्रमात गोंधळ उडतो. शासकीय खाते आणि महामंडळे यांच्या कार्यात संघटनात्मक दृष्टिकोनाचा अभाव असेल तर अशी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा संघटनात्मक पद्धतीने कार्य करणे हा दृष्टिकोन सर्वमान्य झालेला दिसून येतो. लोकप्रशासनातील सर्वच प्रशासकीय कार्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून पार पाडले जातात. लोकप्रशासनातील संघटनेच्या विविध तत्वांचा अभ्यास करण्यापूर्वी संघटन ही संकल्पना स्पष्ट करणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून संघटनेचे व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगळ्या पद्धतीने केली आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे आर्विक या विचारवंतांची. त्यांच्या मते एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली कामे त्यांचे विभाग पडून लोकांना नेमून देणे या संघटना असे म्हणतात. दुसरा विचारवंत जे.डी. मुने यांच्या मते समान हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केलेली प्रत्येक मानवी संस्था म्हणजे संघटन होय. तिसरा विचारवंत आहे एल.डी. व्हाईट यांच्या मते एखादा निश्चित हेतू साध्य करण्यासाठी कर्मचारी वर्गात कार्य आणि जबाबदारीची वाटणी करण्यासाठी
जी व्यवस्था करण्यात येते तिला संघटन असे म्हणतात. अशा प्रकारे अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. या सर्व व्याख्यांचा आशय विचारात घेतला असता असं म्हणता येईल की सामूहिक प्रयत्नाद्वारे एखादा विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी जी रचना किंवा यंत्रणा निर्माण करावी लागते त्या रचनेला संघटना असं म्हणतात. कोणताही हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा निर्माण करावी लागते. त्यासाठी निश्चित स्वरूपाची योजना आखून रचना तयार करावी लागते. कार्याची रूपरेखा ठरवून कार्याचे विभाग पाडून विशिष्ट रचना निर्माण करावी लागते. तसेच ते कार्य पार पाडण्यासाठी योग्य व कार्यक्षम सेवक वर्गाची नियुक्ती करावी लागते. अशा प्रकारे विशिष्ट रचना किंवा व्यवस्था निर्माण करून निश्चित हेतू साध्य करण्यासाठी त्या कार्याच्या जबाबदाऱ्या विविध व्यक्तीवर सोपवल्या जातात. थोडक्यात कोणतेही कार्य व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे यशस्वी करण्यासाठी संघटनेची गरज असते. लोकप्रशासनात विविध प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात आणि त्यासाठी संघटन निर्माण केलेले आढळून येते. उदाहरणार्थ खाते या संघटनेचं उदाहरण घेतलं असता हेतू किंवा उद्दिष्ट विचारात घेऊन खात्यांची निर्मिती केली जाते. तसेच मग त्यामध्ये शिक्षण खातं असेल, आरोग्य खातं असेल, दळणवळण खातं असेल, संरक्षण खातं असेल, या सर्वच खात्यांचे कार्य संघटनात्मक पद्धतीने चालते. थोडक्यात संघटनेशिवाय कोणतेही प्रशासकीय कार्य यशस्वी होऊ शकत नाही. लोकप्रशासनातील प्रत्येक कार्य यशस्वी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीने कार्य करावे लागतं. म्हणूनच लोकप्रशासनात संघटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोककल्याणासाठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा कार्य आणि जबाबदाऱ्यांचे विभाजन पद्धतशीरपणे सेवक वर्गात केले जाते तेव्हा त्यास संघटन असे म्हटलं जातं. संघटन असल्याशिवाय लोकप्रशासनाचं कार्य यशस्वी होऊ शकत नाही. हे संघटन कोणकोणत्या घटकांच्या आधारे होत असतं या दृष्टिकोनातून संघटनेचे आधारभूत घटक आपणास विचार घ्यायचे आहेत. या टॉपिकमधील संघटनेचे आधारभूत घटक विचारात घेत असताना एखादा उद्देश किंवा हेतू साध्य करण्यासाठी संघटना निर्माण करावी लागते. संघटना निर्माण करताना प्रथम कार्यासंबंधी नियोजन किंवा आराखडा तयार करावा लागतो. त्या कार्याची रूपरेषा ठरवावी लागते. कार्याचे विभाजन करून विविध प्रकारचे विभाग उपविभाग पाडावे लागतात. त्यानंतर कुशल, पात्र, कार्यक्षम अशा नोकरवर्गाची नेमणूक करून कार्याची जबाबदारी त्यांच्यावरती टाकली जाते.
संघटना निर्मितीत आणि तिच्या प्रत्यक्ष कार्यात विविध प्रकारच्या तत्वांचा, सिद्धांताचा स्वीकार केला जातो. ज्याप्रमाणे एखादा सुतार लाकडाचे योग्य प्रकारे तुकडे पाडतो आणि नंतर ते जोडून टेबल तयार करतो, त्याप्रमाणे कोणतेही प्रशासकीय कार्य करताना प्रथम कार्याचे विभाजन करून, कामाचे वाटप करून संघटना निर्माण करावी लागते. संघटना निर्माण करताना प्रशासनाचा हेतू किंवा प्रयोजन काय आहे, ते कार्य कोणत्या पद्धतीने पार पाडता येईल, प्राप्त परिस्थितीत स्थल काल यांचा विचार करून विभाग उपविभाग पाडता येतील काय, विशेष लोकांसाठी ते प्रशासन कार्य उपयुक्त ठरेल काय, इत्यादी समस्यांचा विचार करून संघटना निर्माण करावी लागते. ही संघटना निर्माण करत असताना पुढील 4 घटकांचा विचार करावा लागतो. म्हणजेच हे 4 घटक संघटनेचे पायाभूत घटक किंवा आधारभूत घटक मानले जातात. यामध्ये पहिला घटक येतो म्हणजे प्रयोजन. हेतू, कार्य किंवा उद्देश. वेगवेगळ्या अर्थाने त्या प्रयोजन या शब्दाचा अर्थ घेतला जातो. संघटना निर्माण करताना किंवा एखादं खातं निर्माण करताना प्रयोजन किंवा कार्य या घटकाचा आधार घेतला जातो. कार्याचं स्वरूप, उद्देश, आवश्यकता, महत्त्व या गोष्टी विचारात घेऊन संघटना निर्माण करावी लागते. समाजहिताच्या दृष्टिकोनातून जी कार्ये महत्त्वाची व आवश्यक वाटतात त्यासाठी खाती किंवा महामंडळे निर्माण करावी लागतात. उदाहरणार्थ संरक्षण खातं, आरोग्य खातं, शिक्षण खातं, अर्थ खातं, रेल्वे खातं, तारपोस्ट खाते अशी खाती लोककल्याणाची कार्ये करताना दिसतात. तसेच रिझर्व्ह बँक, औद्योगिक विकास महामंडळ, LIC, हवाई वाहतूक महामंडळ अशी महामंडळे कार्य किंवा प्रयोजन या घटकाचा आधार घेऊन निर्माण केलेले असतात. म्हणजे काही खाती निश्चित असा उद्देश ठेवून किंवा निश्चित असं कार्य विचारात घेऊन त्या आधारे निर्माण केले जातात. इंग्लंड असेल, भारत असेल, अमेरिका असेल या देशातील प्रमुख खाती किंवा लोकनिगम महामंडळ असं म्हटलं जातं त्याला, संघटना कार्य घटकावर आधारले दिसतात. घटक राज्यातील काही महत्त्वाची खाती, गृह खातं असेल, शिक्षण खातं असेल, वाहतूक खातं असेल, विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केलेले असतात. प्रयोजन किंवा कार्य या घटकाचा आधार घेऊन जेव्हा संघटना निर्माण केली जाते तेव्हा कार्याच्या स्वरूपावरून विविध विभाग, उपविभाग पाडले जातात. सामान्यतः बहुतेक सर्व कल्याणकारी राज्यातील संघटना प्रयोजन किंवा कार्य या घटकावर आधारलेले असतात. खाते असतील, महामंडळे असतील किंवा स्वतंत्र नियामक मंडळ असतील, ही प्रयोजन किंवा कार्य घटकावर आधारलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे दुसरा जो आधारभूत घटक आहे तो म्हणजे प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजे पद्धती, तांत्रिक ज्ञान किंवा कौशल्य. सामान्यतः विशिष्ट तांत्रिक ज्ञान किंवा कौशल्य याचा वापर करून प्रशासन कार्य यशस्वी करता येते. प्रक्रिया म्हणजे कार्य करण्याची पद्धती होय. विशिष्ट पद्धतीचा किंवा कौशल्याचा वापर केला तर प्रशासन कार्य सुलभ होते.
उदाहरणार्थ विधी विभाग, न्याय विभाग, आरोग्य विभाग, हिशोब व्यवस्था, इंजिनियर विभाग इत्यादी संघटनात खात्यात विशिष्ट कौशल्यांचा किंवा पद्धतीला महत्त्व आहे. कायदे पंडित, इंजिनियर, डॉक्टर, हिशोब तपासनीस इत्यादी तंत्रज्ञानाच्या कौशल्याचा किंवा ज्ञानाचा उपयोग करून प्रशासनाच्या प्रक्रियेत आवश्यक व महत्त्वाचा मानला जातो. सरकारच्या प्रत्येक खात्याला आपले कार्य सुलभ पद्धतीने पार पाडण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा तांत्रिक ज्ञानाची गरज असते. परंतु प्रक्रिया घटकावर आधारलेल्या खात्यांची किंवा महामंडळांची संख्या फार कमी आहे. कारण शासकीय खाती व महामंडळे त्यांना आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची स्वतंत्रपणे नेमणूक करून घेतात. उदाहरणार्थ संरक्षण, शिक्षण, आरोग्य, शेती, वाहतूक, रेल्वे अशी खाती कार्य किंवा प्रयोजन या घटकानुसार निर्माण झालेली असली तरी तेथे इंजिनियर्स, कायदेशीर सल्लागार, हिशोब व्यवस्थापक, हिशोब तपासनीस, टंकलेखक व्यवस्था असा स्वतंत्र स्टाफ नियुक्त केला जातो. भारतातील हिशोब खाते, लोककर्म विभाग, PWD असे खाते संघटना प्रक्रिया या घटकावर आधारलेले आहेत. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका या देशात प्रक्रिया घटकावर आधारलेली विविध प्रकारच्या संघटना आढळून दिसून येतात. संघटनेच्या आधारभूत घटकामधील तिसरा घटक येतो तो म्हणजे प्रजा, जनता, लोक. संघटन निर्माण करताना विशिष्ट लोकांच्या किंवा व्यक्ती समूहाच्या कल्याणासाठी काही संघटना निर्माण केल्या जातात. समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाचा किंवा जमातीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासनाकडून काही खाती निर्माण केलेली दिसून येतात. उदाहरणार्थ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भारत सरकारने पुनर्वसन खाते निर्माण केले. तसेच देशातल्या मागासलेल्या जाती जमातींच्या विकासासाठी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली समाज कल्याण खाते निर्माण करण्यात आले. कामगार वर्गाच्या हितासाठी कामगार कल्याण खाते निर्माण केले गेले. अशा प्रकारे प्रजा हा घटक किंवा एखादा विशिष्ट समूह, गट, जनता पायाभूत म्हणून काही संघटना निर्माण केलेल्या दिसून येतात. प्रजा हा घटक आधारभूत मानून काही संघटना निर्माण करणं आवश्यक असतं. कारण समाजातील काही विशिष्ट वर्गाच्या लोकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अशा संघटना किंवा खाती निर्माण करावी लागतात. अशा संघटना काम करणारे संधीसेवक, जनता यांच्यात सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन त्यांचे कार्य अधिक यशस्वी होते. परंतु प्रजा हा घटक आधारभूत मानून संघटना निर्माण करणे हे राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने अयोग्य व घातक मानलं जातं. अशा प्रकारची टीका होताना दिसून येते. तरीही देशातील काही जाती जमातींच्या विकासासाठी अशा संघटना निर्माण करणं आवश्यक किंवा गरजेचं मानलं जातं. संघटनेच्या आधारभूत घटकामधील शेवटचा चौथा जो घटक आहे म्हणजे प्रदेश किंवा स्थल कार्यक्षेत्र. प्रदेश किंवा कार्यक्षेत्र या घटकाचा आधार घेऊन काही संघटना म्हणजेच खाती निर्माण केले जातात. भारतीय प्रशासनात संरक्षण, रेल्वे, नियोजन, परराष्ट्र व्यवहार खाते अशी जी खाती आहेत ती प्रदेश या घटकावर आधारलेली आहेत. प्रदेश किंवा कार्यक्षेत्र विचारात घेऊन कार्याचे विभाजन केले तर प्रशासन कार्यात सुलभता येते. उदाहरणार्थ विविध देशांशी आपल्या देशाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्या देशात वकिलाती म्हणजेच राजदूत नेमणूक कराव्या लागतात. परराष्ट्र संबंध खाते प्रदेश या घटकाचा विचार करूनच विविध देशात आपले प्रतिनिधी पाठवतो.
भारत सरकारचे संरक्षण खाते प्रदेश या घटकावरच कार्य करते. पूर्व, पश्चिम, दक्षिण असे सेनादलाचे 3 विभाग पाडलेले आहेत. रेल्वे खात्यात प्रादेशिक तत्वावर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, मध्य असे 6 प्रादेशिक विभाग पाडले आहेत. इंग्लंडचा परराष्ट्र विभाग किंवा अमेरिकेचा परराष्ट्र विभाग या दोन्ही संघटना प्रदेश घटकावर नुसार कार्य करताना दिसतात. भारतात दामोदर व्हॅली लोक निगम प्रादेशिक घटकाच्या आधारे निर्माण केलेले आहे. अशा प्रकारे विशिष्ट एखादा घटक आधारभूत मानून संघटना म्हणजेच खाते निर्माण केलेले दिसून येतात. अशा प्रकारे प्रयोजन, प्रक्रिया, प्रजा किंवा प्रदेश हे 4 घटक संघटनेच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. खाती, महामंडळे, स्वतंत्र नियामक मंडळे अशा प्रकारच्या संघटना निर्माण करताना हे घटक कमी अधिक प्रमाणात आधारभूत किंवा पायाभूत मानले जातात असं आपणाला दिसून येतं. या अशा प्रकारे आज आपण संघटनेचा अर्थ, व्याख्या आणि संघटनेचे आधारभूत घटक जे 4 घटक आहेत ते आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.